श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. माजी मंत्री जानकर साहेब, त्याचबरोबर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख मंडळी याच्यामध्ये हिरारीनं भाग घेतोय. आणि या आघाडीचं उद्देश प्रमुख जो आहे ते लोकांना सुरक्षितता उपलब्ध करून देणं, स्वाभिमानानं जगता येईल असं करणं आणि सर्वांगीण विकास आहे. यासाठी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आमच्या प्रचारासाठी येत आहेत. त्याचबरोबर राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, त्याचबरोबर जानकर साहेब आणि आम्ही सर्वजण या सभेला उपस्थित आहोत. आणि मसवडकरांना भविष्य काळामध्ये मसवड बदललेलं दिसेल आणि ते बदललेलं मसवड दिसत असताना त्यामध्ये मूलभूत गरजा सगळ्या पूर्ण होतील आणि त्यासाठी मसवडकरांना भविष्य काळामध्ये उद्योजकता विकास असेल, स्पर्धा परीक्षा असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध कशा पद्धतीनं करून दिल्या जातील त्या आराखडा तयार करून आम्ही या सभेमध्ये मांडणार आहोत. माननीय अजितदादा पवार साहेब त्यांची भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडणार आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहू. नमस्कार. मसवडकर बंधू भगिनींना नम्र आव्हान. येणाऱ्या 1 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मंत्री, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार हे मसवड शहरामध्ये दुपारी 2 वाजता सिद्धनाथ नागरी आघाडीच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी मसवडमध्ये येत आहेत. मसवड परिसरातील सर्व वाड्या वस्तीच्या बांधवांनी, मतदार बंधू भगिनी आणि मसवड शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी या सभेच्या निमित्तानं अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी मसवड शहराच्या दृष्टीने माननीय अजितदादांच्या माध्यमातून आमच्या आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने पुढच्या कालखंडामध्ये मसवड शहराचा चेहरामोहरा बदलणारं कामकाज आम्ही कसं करणार आहे हे सगळे विचार माननीय अजितदादा आपल्या समोर मांडणार आहेत. आपण सगळ्यांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपल्याला नम्र आवाहन करतो. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावे असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो.